गुड इव्हिनिंग स्टुडंट्स. देह एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण इयत्ता 4थी मधील वर्ड फॉर्मेशन हा घटक पाहणार आहोत. लर्निंग ऑब्जेक्ट्स मीन्स अंडरस्टँड हाऊ न्यू वर्ड्स आर फॉर्म अँड प्रॅक्टिस फाइंडिंग मिसिंग लेटर. बघा, ज्यावेळेस आपण प्रॅक्टिस करू त्यावेळेस आधी फाइंड आउट करायचे की मिसिंग लेटर काय आहे इन पार्शली कम्प्लिटेड वर्ड्स, की त्याच्यामुळे काय होईल की जे मिसिंग वर्ड आहे ते टाकल्यानंतर शब्द पूर्ण होईल. पहा, इम्प्रूव्ह व्होकॅब्युलरी अँड स्पेलिंग स्किल. तुम्ही काय करायचं आहे, तुमची व्होकॅब्युलरी असेल, स्पेलिंग असेल तर ते स्किल काय करायचं आहे, डेव्हलप करायचं आहे. काय करायचं आहे, डेव्हलप करायचं आहे. इम्प्रूव्ह व्होकॅब्युलरी आणि स्पीकिंग स्किल आपलं इम्प्रूव्ह म्हणजे त्याच्यामुळे होतं, लक्षात घ्या. त्याचबरोबर स्ट्रेंथन वर्ड रेकॉग्नायझेशन फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स. आता वर्ड फॉर्मेशन म्हणजे काय, तर वर्ड फॉर्मेशन इज द प्रोसेस ऑफ क्रिएटिंग न्यू वर्ड्स. काय करायचं आहे, नवीन वर्ड तयार करायचा आहे. बघा, जे काढलेला शब्द असेल तर तो शब्द म्हणजे जे स्पेलिंग आहे तिथे योग्य लिहिलं तर ते काय होतो, शब्द तयार होतो. मीन्स प्ले, प्लस, प्लग, adding letters to root words. You must choose the correct set of letters to make real word. Okay? Now, next is instructions. Choose the correct options that completes the word. Next, first is HA, how, and next is AMS. ज्या वेळेस आपण हे वर्ड्स पूर्ण तयार करायचे असतात त्यापैकी 4 हे पर्याय दिलेले आहेत. त्या 4 पर्यायांपैकी कोणतं उत्तर बरोबर आहे ते पाहणार आहोत आपण. त्यांनी कोणता वर्ड कंप्लीट होत आहे हे पाहणार आहोत, की म्हणजे त्या शब्दाला जे खाली जी आपली हे दिलेली आहे, 4 पर्याय दिलेले आहेत त्यातला एक पर्याय हा काय असणार आहे, योग्य असणार आहे. तर बघूयात. बघा, HASA सा हा शब्द तयार होतो का, नाही. पहिल्यांदाच लक्षात येते लगेच आपल्याला की हा इंग्लिश मध्ये शब्द तयार होत नाही. नेक्स्ट HACK, हॅक. यस, हॅक हा शब्द तयार होतो. HOUSE, HOU दिलेला आहे दुसरं बघा, आणि SE, हाऊस. नेक्स्ट EAMS म्हणजे ड्रीम, DR लावलं बरोबर. यस, पहा, DR आणि काय दिलेलं आहे, EAMS, ड्रीम्स. बरोबर, ड्रीम्स आहे. लक्षात येते तुमच्या. म्हणजे पर्याय क्रमांक 2 काय झालेला आहे, याला लागू झालेला आहे. 4ही पर्याय आधी लावून पाहायचे, कोणते योग्य पर्याय आहेत, कोणते शब्द तयार झालेले आहेत हे स्वतः पाहायचे, आणि मग त्याच्यानंतर काय करायचं, तुम्ही पूर्णपणे उत्तराच्या योग्य पर्यायाला काय करायचं आहे, गोल रंगवायचा आहे. म्हणजे 2 नंबरचं पर्याय काय आहे, बरोबर आहे. 1, 2, 3, 4 त्याच्यामधला बी काय आहे, बरोबर आहे. उत्तराच्या पर्यायाला काय करायचा, गोल करायचा आहे. पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. PMP बरोबर, मग त्याला काय लागतंय, LA, लॅम्प, वेम्प, रेम्प आणि सोंप. तर काय असणार आहे, यस, लॅम्प. काय होतो तयार, लॅम्प हा शब्द तयार होतोय. काय तयार होतो, लॅम्प हा शब्द तयार होतो. म्हणजेच पहिला A, म्हणजे या 4 पर्यायामधला किती क्रमांकाचं उत्तर बरोबर आहे, पहिल्या क्रमांकाचं उत्तर बरोबर आहे. म्हणजे पहिल्या गोलाला काय करायचं आहे, तुम्ही रंगवायचं आहे. लक्षात येते तुमच्या. पहिल्या गोलाला तुम्ही रंगवायचं आहे. म्हणजेच लॅम्प काय झालेला आहे तयार, लॅम्प हा शब्द तयार झालेला आहे. यानंतर पुढे पाहूयात. NU आणि T, नट, न, पुढे फिलच्या पुढे बघा, फिलफुल. काय शब्द तयार होतो, फुलफिल पण होतो, फुल फिल, फुल फील.
नंतर कोणता आहे मॅन गो, मॅन गो, मॅनला काय लावलेला आहे गो लावलेला आहे. फुलच्या पुढे फिल हा शब्द राईट केलेला आहे आणि NUT नट, नट फुलफिल मँगो. लक्षात येते नट फुलफिल मँगो. ओके नाउ नेक्स्ट पहा चौथा प्रश्न आहे चूज द करेक्ट ऑप्शन दॅट कम्प्लीट्स द वर्ड. ओके फर्स्ट आहे वॉटर, वॉटरच्या पुढे बघा VY वॉटरी येईल का, MNL येईल का, नाही. फर्स्ट ऑप्शन येणार नाही. सेकंड नाही. बघा वॉटरमेलन हा शब्द तयार होतोय. हा यस कोणता शब्द तयार होतोय वॉटरमेलन हा शब्द तयार होत आहे. तर आपण बघूयात वॉटरमेलनचे स्पेलिंग काय आहे WATERMELON वॉटरमेलन. मग वॉटरमेलन मध्ये पाहूयात पहा वॉटरच्या पुढे काय ME लावणं काय होतं गरजेचं होतं. वॉटरमेलन शब्द तयार झालेला आहे. नंतर L लेन LANE लेन काय शब्द तयार झालेला आहे लेन, लेन काय झालेला आहे लेन शब्द तयार झालेला आहे. आता यानंतर पाहूयात अम्ब्रेला शब्द तयार होतोय बघा पहिला अम्ब्रेला. यस UMBRELLA अम्ब्रेला हा शब्द तयार झाला. आता पुढे बघूया TOMATO टोमॅटो काय झाला टोमॅटो शब्द. पुढे EYES म्हणजे आईज. ओके फर्स्ट आहे अम्ब्रेला, दुसरा आहे टोमॅटो आणि तिसरा आहे आईज. लक्षात घ्या अम्ब्रेला टोमॅटो हा शब्द तयार झालेला आहे दुसरा आणि तिसरा शब्द झालेला आहे आईज. लक्षात घ्यायचंय तुम्ही अम्ब्रेला टोमॅटो आणि आईज हा शब्द तयार झालेला आहे. पुढे आहे पहा आता बघूया ROUND राऊंड हा शब्द होता. यस बरोबर. आणि नेक्स्ट आहे CLOUD क्लाउड. बघा राऊंड, राऊंड शब्द तयार झालेला आहे आणि त्याच्यानंतर कोणता झालेला आहे CLOUD क्लाउड, राऊंड अँड क्लाउड. बरोबर राऊंड अँड क्लाउड. नेक्स्ट पुढे पाहूयात बघा आता OW याच्यापैकी आपण कोणता लागतोय बघू. LACI मध्ये लाऊड होऊ शकतो, ऍक्टर होऊ शकतो. यस ऍक्टर हा शब्द होऊ शकतो हो की नाही. नंतर मेडिसिन हा शब्द पहिलाच होऊ शकतो आऊल. यस ऍक्टर अँड मेडिसिन. यस आऊल ऍक्टर अँड मेडिसिन. आता पुढे पाहूयात RING रिंग, RING रिंग. बरोबर. त्याच्यानंतर यस काय होतंय फ्लफ, RNING. नंतर काय येते बघा बरं कॉर्नर कॉर्नर CORNER कॉर्नर, कॉर्नर. बघा कॉर्नरचं स्पेलिंग CORNER. बरोबर. काय आहे CORNER कॉर्नर. पुढचा आहे फ्लफ PLOUGH फ्लफ. ओके नाउ नेक्स्ट आहे पुढचा SH
O, shower. Next, shoots and toes. लक्षात येते? शॉवर, शॉवर मध्ये SHOWER, नंतर शूट्स अँड टोज. लक्षात घ्या, या पद्धतीने आपण काय करायचे आहेत, शब्द तयार करायचे आहेत. शब्द तयार करायला शिकायचे आहेत. आता यातील पर्याय क्रमांक कोणता आला? 1 हा बरोबर आला, बरोबर की नाही. आता पुढील प्रश्न पाहूयात. चूज द करेक्ट ऑप्शन्स दॅट कम्प्लीट्स द वर्ड. आता बघा, पहिला आहे तो काय आहे? कॉलीफ्लॉवर. नेक्स्ट आहे तो कोणता आहे? ROOM, रूम. आणि पुढचा जो आहे तो कर्टन, CURTAIN. बरोबर, कॉलीफ्लॉवर, रूम अँड कर्टन. लक्षात घ्या, कॉलीफ्लॉवर, रूम अँड कर्टन हे 3 वर्ड्स काय झालेले आहेत? तयार झालेले आहे. वर्ड फॉर्मेशन्स लक्षात घ्या की त्या पद्धतीने आपण काय करायचंय? कंप्लीट वर्ड तयार करायचा आहे. योग्य वर्ड म्हणजे योग्य शब्द हा तयार करायचा आहे. आता पुढे पाहूयात. S, पुढे बघा, सॉल्व, SOLVE, सॉल्व. काय? सॉल्व. पुढे बार्बर. काय? बार्बर. बार्बर शब्द आहे, BARBER, बार्बर. पुढे काय आहे? फादर, FATHER, फादर, FATHER, फादर. पहिला आहे सॉल्व, नंतर आहे बार्बर, पुढे आहे फादर. सॉल्व, बार्बर आणि नंतर काय आहे? फादर. यस. पुढे पाहूयात आता आपण. चला तर मग सर्वांना समजलंच असेल हो की नाही. सर्वांनी लक्ष द्यायचंय की ते वर्ड कसे तयार झालेले आहेत. योग्य वर्ड्स तयार करण्यासाठी आपल्याला स्पेलिंग माहिती असणं काय आहे? आवश्यक आहे. आणि स्पेलिंग माहिती असण्यासाठी आपली शब्द संपत्ती काय करायची? वाढवायची. जेवढं वाचन करता येईल तेवढं तुम्ही करू शकता. यानंतर पुढे पाहूयात. यस, फास्ट, FAST, फास्ट. पहिला वर्ड तयार झालेला आहे. त्यानंतर पाहूयात आपण पर्याय क्रमांक 1च लावत आहोत. देअर, THEIR, देअर, THEIR, देअर. नेक्स्ट आहे MORNING, मॉर्निंग. फास्ट, देअर अँड मॉर्निंग. फास्ट, देअर, मॉर्निंग. पहिला पर्याय काय झालेला आहे? याला योग्य ठरलेला आहे. दुसरे पण लावून बघायचे की त्यातला कोणता पर्याय बरोबर आहे, कोणता पर्याय चुकलेला आहे. दुसरे लावून पाहिल्यानंतर ते योग्य स्पेलिंग तयार झालं का? एकाच पर्यायावर थांबायचं नाही. 4ही पर्यायाचा काय करायचं आहे? वापर करून ते वर्ड्स तयार करायचे आहेत. आणि योग्य वर्ड्स तयार केलेल्या योग्य उत्तरालाच तुम्ही काय करायचं आहे? गोल रंगवायचा आहे. गोल रंगविताना व्यवस्थित रंगवायचं आहे. आता बघा, यामध्ये पहिल्या पर्यायाचं उत्तर काय आहे? बरोबर आहे. तर आपण काय करणार आहोत? पहिल्या पर्यायाला काय करणार आहोत? गोल करणार आहोत. गोल रंगविताना पूर्ण रंगवायचा आहे, अर्धवट रंगवायचा नाही. त्याच्यामुळे मार्क्स जाऊ शकतात. लक्षात घ्यायचे. आणि त्याचबरोबर गोल रंगविताना निळ्या किंवा काळ्या बॉलपेनचा वापर करायचा आहे. आता पुढे पाहूयात आपण. 13वा प्रश्न आहे ऍड. ऍडव्हाइस, बेनिफिट आणि इन्व्हेंट.
इव्हेंट, तर ते इन्व्हेंट नाही होत, इव्हेंट होतं. पुढे पाहूयात. ऍडव्हाइस, 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 लक्षात घ्या ऍडव्हाइस आहे. नेक्स्ट आहे बेनिफिट, बेनिफिट अँड इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट. बघा ऍडव्हाइस, ऍडव्हाइस, बेनिफिट अँड इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट. ओके. नाउ नेक्स्ट क्वेश्चन आहे POWER, पॉवर. यस, पहिला पॉवर पण डबल ई होणार, यू होऊ शकत नाही पहिलं. नेक्स्ट पाहूयात बी. तर पॉवर मध्ये डब्ल्यू लावल्यानंतर शब्द तयार झाला पॉवर. पुढे आहे युजफुल. काय शब्द होतो? युजफुल शब्द तयार होतो. काय होतो शब्द? युजफुल शब्द तयार होतो. नंतर आहे शू. बरोबर. तर पहा हे तीनही लेटर्स जे आहेत दिलेल्या पर्यायामध्ये ते वापरून 3 वर्ड्स आपले काय झालेले आहेत, योग्य प्रकारे तयार झालेले आहेत. आता यानंतर पुढे पाहूयात. ऍक्ट, अचीव. काय आहे? अचीव. पुढे आहे यस, हा शब्द तयार झालेला आहे अचीव. पुढचा पाहूयात सपोर्ट, सपोर्ट. आणि नंतर झालेला आहे कोर्टन. लक्षात येते? या पद्धतीने तुम्ही काय करायचे आहे, स्पेलिंग्स तयार करायचे आहेत, योग्य वर्ड फॉर्मेशन्स तयार करायचं आहे. यानंतर पाहूयात आपण होमवर्क आहे तुमच्यासाठी. सर्वांनी याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आणि काय करायचं आहे, हा प्रश्न पूर्णपणे तुम्ही काय करायचं आहे, सोडवायचे आहे. वहीमध्ये वही करायची आहे आणि वहीमध्ये तुम्ही काय करायचंय, सोडवायचं आहे. सर्वांना समजलंच असेल तर आपण आता परत भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.